आता ना मी कंटेंटची जर्नी समजून घ्यायची आहे. बाय बायचा मेसेज वाचू दे ना, काय काय म्हणते तर पण आहे मसाला पान पाणी पण आहे मसाला पण आहे फक्त त्याचे गुपचूप आम्ही संपवले म्हणून तू गुपचूप घेऊन ये. बहिणीचा मेसेज गुपचूप घेऊन ये. आणतो पॉडकास्ट मध्ये आव. आणतो. सॉरी ताई. हा बोला. हा तर कुठला पुष्पलोला पाणीपुरी आठवली. हा पाणी आठवली. बायको आठवली. हा आता मला बाया झालं बरं परवाच. हा? परवा बाया झालं. अरे कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. त्यामुळे आता तेच डोक्यात चालू आहे. पण पाणीपुरी पण आठवली. घेऊन झाला आता. हो नाही आता नाही सध्या नाही. बाळाला का पाणीपुरी फ्लेवरचं दूध पाजायचं आहे. तर आता असं होतं की कॉन्टेंटची जर्नी समजून घ्यायची आहे. ठीक आहे. ते दिसायला आमच्यासाठी 30 सेकंद 1 मिनिटाची रील आहे. बरोबर. पण त्याच्या मागे जेवढं मला दिसतं परसेप्शन आहे की खूप मेहनत असली पाहिजे. तर ती मेहनत काय आहे, कसं ते सुचतं आणि मग ते 25 कसे निघतात आणि मग शेवटी ते हसवणं ते कसं साध्य होतं. बायको तर मी नाही का सायलेंट करून टाकतो, म्हणजे काय टेन्शन नाही. प्रत्येकाला एवढी ताकद मिळू बायकोचा मोबाईल सायलेंट करण्याची. ए भाई नाही नाही केलं सायलेंट, नाही केला ग, खरंच नाही. आई शपथ नाही केला. आपल्याला नाही दोन्ही ताकद. नाही केला सायलेंट मी. माफ कर. 4 महिने झाले. हे 6 झाले. 6 बोला. 4 की 6. प्रश्न विसरलो मी. 4 की 6. 6. 9 मे याद आहे. तर प्रोसेस मी त्या प्रोसेस बद्दल विचारतो की सोपी तर नसते. म्हणजे एवढं हसवण्याचं सगळं. तर कशी ती प्रोसेस काय, कसं सुचतं ते सगळं. एकतर जे ट्रेंडिंग टॉपिक्स आहे त्यावरून सुचतं, किंवा तुम्हाला एक काहीतरी जे आता नॉर्मल गोष्टीपेक्षा काहीतरी वेगळं आठवलं किंवा सुचलं की जे लोकांना माहिती नाही, त्याचं लोक हसू शकतात, ते विचार करून आधी मी बनवतो. त्यानंतर लोकांना स्क्रिप्ट म्हणजे मित्रांना वगैरे दाखवतो की अशी ही स्क्रिप्ट आहे, असं वाटतं छान वाटतंय का, मग शूट करून बघतो. माझी प्रोसेस सांगतो, बाकीच्यांचं माहिती. हो तेच. आणि त्यांनी म्हटलं की नाही ठीक आहे तर अपलोड करतो, नाहीतर मग नाही करत. अनअपलोडेड पण खूप रील्स असतील म्हणजे. हो, काही अपलोड करून आर्काईव्ह केलेले पण आहे. म्हणजे कमीत कमी 100. हा पब्लिक करून दुसऱ्या दिवशी आर्काईव्ह केलेले आहे. त्या कंटेंटवर तर लोकांचे फॉलो वाढवू शकतात. अच्छा, तो एक पॉईंट होता तो मगाशी मिस झाला. शिव्या बहिणीसोबत, आता बहिणीचाच मेसेज आला होता पाणीपुरी नाही सांगितलं तिने. तर बहिणीला एक कमेंट केलं होतं की शिव्या नाही देणार. हो. तर शिव्यांच्या कंटेंटला खूप व्ह्यूज मिळतात. हो. मग असं वाटलं नाही का की आता एक बहिणीची ती जो वादा केला तो तोडून टाकू आणि देऊ चालेल 2-4 शिव्या. नाही. कधीच नाही वाटलं. कधीच नाही वाटतच नाही. घरी नाही देत ना शिवाय कधीच, म्हणजे अशा नाही देत. कधीच नाही शिव्या. नाही. मित्रांमध्ये नाही. मित्रांमध्ये नाही. माझे मित्र सगळे छान आहेत. काहीच शिव्या नाही, काही नाही. अरे परवा मी बोलेरोने जात होतो. मी चालू अच्छा. बाबा बसले होते. रात्रीची वेळ 9 वाजले होते. समोर 2 मित्र दिसले माझे जाताना, म्हणजे एकाच गाडीवर दोघं बसले होते. तर त्याची गाडी अशी, मी जाऊन रेस मारली गाडीची. सो त्यांनी बघितलं माझ्याकडे, बाबांकडे नाही बघितलं. आणि डायरेक्ट कुठं चालला रे. मी असा बाबा असे, तो बघू गाडी बघू. पाहुणे काय काय नाही, त्याचं लग्न व्हायचंय ना म्हणून तितकंच. म्हणजे हर्षल भाऊ 6 महिन्यांपासून शिव्या देत नाहीये. 6 महिन्यापासून नाही. लग्न झालं ना 6 महिन्यात. हो, पण आधीपासून नाही, म्हणजे कंटेंट मध्ये नाही. जास्त नाही देत. जास्त नाही देत. थोडस चालतं थोडं नाहीच्या बरोबर. हा तेच आहेच.